जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, जोड़ो जोड़ो भारत। हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। कारण की आता संविधानाचं जे अधिकार, संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले त्याचा जे अधिकाराचा हनन होते या देशामध्ये होते। आता आपण बघितलं दत्ताभाऊ पण म्हणते यवतसारखी जी घटना आहे ती घडली जिथं वर्षानुवर्षे पिढी जात सगळे एकत्र राहत होते, तिथं ती घटना घडली। त्याच्या अगोदर आपल्या सासवडमध्ये पण अशी घटना घडून गेली, तिथं आपण सगळे एकत्र नांदत होतो, एकत्र राहत होतो, तिथं पण ही घटना घडली। त्याचबरोबर आता सरकारविरुद्ध जे काही आवाज उठवतो, जे काही संघटना असतील काय असतील त्यांना जेलमध्ये टाकणं, विरुद्ध खोट्या गुन्ह्यामध्ये दाखल करणं आणि नक्षल अर्बन म्हणणं हे करणं, त्यासाठी त्यांनी जनसुरक्षा कायदा म्हणून आणला आणि तो विधानसभेत पास पण केला। आणि त्याकरता सगळे राजकीय पक्ष आणि कुणीही त्याकरता आवाज उठवणार ही एक ही आहे। आणि आपण बघतो की या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कमीत कमी आपल्या तालुक्यामध्ये पण महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात, अन्याय होतात आणि झालं तर बलिदान वाया जातं की काय, अशी आजची या देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरोखर ही वेळ का आपल्याकडे यावी। आज 9 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला आपल्या या देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकवत असतात, कारण या देशाच्या त्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे। आणि असं असताना तो स्वातंत्र्याचा अभिमान आहे, प्रतीक आहे। आणि असं असताना सुद्धा एक माणूस संभाजी भिडेसारखे व्यक्ती ते सांगतात 15 ऑगस्टला आपल्याला लाल किल्ल्यावरती भगवा फडकायचा आहे। खरं म्हणजे माझ्या सुद्धा पायाची वाळू सरकली। मित्रांनो, या देशात चाललंय काय? हे जे काही चाललंय, आज देशाचे पंतप्रधान त्या लाल किल्ल्यावरती तिरंगा ध्वज फडकवत असताना एक क्षुल्लक माणूस उठतो आणि तो सांगतो 15 ऑगस्टला आपल्याला भगवा ध्वज त्या लाल किल्ल्यावरती फडकायचा आहे। मित्रांनो, हा राष्ट्रद्रोह आहे। आज मी सरकारला विनंती करेन, आतापर्यंत कारवाई केली नाही, पण आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता। आज हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे, राजद्रोहाचा गुन्हा आहे आणि एवढं होऊन सुद्धा सरकार काही कारवाई करत नाही। स्त्री पुरुष विरोध म्हणजे ते एकमेकांचे भाऊ बहीण म्हणून रक्षण करण्यासाठी एकत्र येतात, राखी बांधतात, पण रक्षाबंधनामध्ये मित्रमैत्रिणींनो खरंच विरोधाभास आहे। महिलांना रक्षाबंधनाच्या नावाखाली फसवलं जाते। बऱ्याच वेळा आपण घरी भावाला राखी बांधतो, पण भाऊ जेव्हा संपत्तीचा वाट्याचा प्रश्न येतो, बहीण जेव्हा वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मागायला जाते, त्यावेळेस हाच भाऊ ती राखी पण बांधून घेत नाही आणि तिला घरी बोलवायचं बंद करतो। असे सण, असे उत्सव आपण उपासनेच्या नावाखाली न करता अशा सणांना आपण विरोध करायला। याच आशेवर आम्ही समाजामध्ये फिरत असतो मित्रांनो, मैत्रिणींनो। आणि जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तिथं दाद मागू शकतो, आम्हाला तिथं न्याय मिळेल या आशेवर आम्ही समाजामध्ये बिनधास्तपणे नोकरीसाठी, शिक्षणासाठी आम्ही फिरत असतो, आमच्या मुली फिरत असतात, सुना फिरत असतात। आणि जर त्या व्यवस्थेकडनं न्यायाची अपेक्षा करत असाल आणि त्याच व्यवस्थेकडून न्याय मिळणार नसेल तर ही खूप खेदजनक गोष्ट आहे। आणि मग जर असं ज्या न्यायव्यवस्थेने आधार दिला पाहिजे, त्यांच्याकडून न्याय मिळाला पाहिजे, तिथंच न्याय मिळाला नाही तर आपल्या समाजात जोड़ो